2025 आयोजित करण्यात आलेला आहे आणि आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथची परवानगी सुद्धा घेण्यात आलेली आहे। गुरुवार 18 डिसेंबर, शुक्रवार 19 डिसेंबर, शनिवार 20 डिसेंबर आणि रविवार 21 डिसेंबर या दिवशी मात्र ही स्पर्धा जय दुर्गा माता क्रिकेट संघ सावरोली यांनी आयोजित केलेली आहे। तरी या सुवर्ण संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। माही पहिला चेंडूवर जबरदस्त धक्का मिळतोय तो सोनिवली संघाला। पुढील आवाज आपण ऐकूयात सावरोली गावचे सुपुत्र आदिवासी आश्रमशाळा मानगावाडीचे आमचे शालेय मित्र आदरणीय जीवन चिडे सरांचा आवाज आपण ऐकूयात। हॅलो, थँक्यू सो मच नारायण पाटील सर। या ठिकाणी पाहायला गेलं तर आपण चांगला एक बुलंद आवाज देखील ऐकलं। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर नारायण सरांचं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी शेवटचं आणि अंतिम लढत आपल्या भेटीस आली। पहिल्या चेंडूचा खेळ जरूर फेकी केला होता आणि पहिल्या चेंडूवर मात्र गोल्डन विकेट ज्या फलंदाजाचं या मैदानामध्ये वर्षाव निर्माण झालं होतं माही या नावाचं, त्या वादळाला कुठेतरी थांबवण्याचं काम केलं, त्या खेळाडूला तंबूचा आसरा दाखवण्याचं काम केलं। या ठिकाणी पुन्हा चेंडू बॅटवर आलाय, गॅप आहे मोठा, परंतु त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं होतं। परंतु चेंडू फास्ट होता, गती खूप होती, चेंडू सीमारेषा बाहेर जाडला आणि या मिळाल्या धावा परिपूर्ण 4 आणि 4च्या समीकरणात आपलं जाऊन पोहोचलं 1 बाद 4 या अंकावर। बघा मित्रांनो, आठवीचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये कोणता संघ आज तिसऱ्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये जाणारा तिसरा संघ कोणता भेटेल, कुठला मिळेल हे देखील आम्हाला पाहायला मिळेल। पण आमच्याकडे बोलतात येणारा चेंडू हा खराब आहे, अतिरिक्त 1 धाव मिळेल। 3 षटकांचा सामना आहे, 3 षटकामध्ये मात्र किती धावा रचल्या जातील, कुठल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळतील। दोन्ही संघ बलाढ्य, एका साईडने विचार केला तर जांभिवली आकाशचा संघ आणि दुसऱ्या साईडने विचार केला तर सोनवली माहीचा संघ। हा चेंडू देखील खराब आहे। ज्या वेळेस दुर्गेश गोलंदाजीवर आहे ना तोपर्यंत मात्र अतिशय भन्नाट वेग देखील या गोलंदाजीवर, भले मोठ्या फलंदाजाचा विकेट मात्र प्राप्त केलाय या दुर्गेशनं। पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडू चौकात, त्यानंतर 2 चेंडू अवंतर आले, वाईट आले, खराब चेंडू। हो चेंडू हवेत आहे, 3 क्षेत्ररक्षण का आहेत आणि या ठिकाणी पाहायला गेला तर 3 तिगाडा आणि काम बिगाडा जेल सोडला जातोय। चेंडूची उचलफेक होईल त्या दरम्यान होते 2 धावा पूर्ण। 2च्या समीकरणाने धावफलकचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचलं 1 बाद 8 या अंकावर। शाईकवर रवींद्र चांगली खेळी देखील पाहायला मिळते। शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये कोणता संघ देखील विजय होईल आणि कोणता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल। सरळ रेष या ठिकाणी कार्पेटच्या सामन्यात चेंडू खेळला गेला, शेवटच्या सीमा लगत मात्र चेंडू अडवण्यात यश आलं। धावचीची संधी आहे, संधी गमावली जाते। या ठिकाणी दुर्गेश एक अतिशय हुशार आणि चांगलं खेळाडू देखील पाहायला मिळतोय। अप्रतिम असे एकच धावफलक खबर ऍड केली जाते। धावफलक काही चुका होणार नाही, पकडला जातोय झेल आणि संपुष्टात येतोय। ज्ञानेश्वर या खेळाडूचा खेळ बॅक टू द राईट। ज्ञानेश्वर तंबूचा आसरा, तंबूचा रस्ता दाखवलाय या ज्ञानेश्वरला। बघा सोनवले संघ हा बलाढ्य संघ, परंतु त्या संघाला जकडून ठेवण्याचं काम केलं या नौके संघानं। जांभिवली संघ आज कुठेतरी गोरेगाव या मैदानावर, या चचकावर कुठेतरी आपल्या गावाचं आणि आपल्या नावाचं वर्षाव करताना पाहतोय आपण। गावाचं आणि संघाचं नाव या ठिकाणी रोशन करताना पाहायला मिळतं। कारण दुर्गेचा विचार केला तर एक चांगला गोलंदाज देखील या जांभिवली संघामध्ये आहे। चला फीडअप करायचं आहे, चिंता पण आपण देखील संघांना ताकीद द्यायचं आहे।
पुन्हा गोलंदाज गोलंदाज मार्कवर हो अपरकट या ठिकाणी सुटला मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू जाल थर्डमॅनच्या दिशेनं हा येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पाहायला मिळतं. 13 धावा धावफलकावर लागल्या जाता येतं पहिल्या षटकामध्ये. चला आपण आयोजकांना विनंती आहे बघा, खेळाडू आपण चेंडू घेण्यासाठी जातात बघा, आयोजक आपण सहकार्य करा. किशा व्यासपीठाच्या समोर स्टेट मैदानाच्या बाहेर जे तिघ जण असं आयोजक बसलेत ना, सुभाष वाघ, संदीप पिरकर तसेच सुरेश पिरकर. बघा दादा तुम्हाला हात जोडून नंबर विनंती, आपण पसरून राहायचंय, वेगवेगळ्या ठिकाणी राहायचंय. ज्या तुमच्या काही गोट्या आहेत ना, जे तुमच्या काय ज्या असेल ना ते संध्याकाळी अड्ड्याव बघा या ठिकाणी संध्याकाळची सोय केली जाते असं वाटतं. गालात हस्ताकडे ओहो भन्नाट बेग गोलंदाज सोनो पहिला चेंडू भन्नाट बेग ना. हा चेंडूचा विचार केला तर निर्धाव आलाय. जरूर पहिल्या षटकामध्ये 13 धाबा खर्च केल्या दुर्गेशनं, परंतु मोठा फलंदाज देखील बाद झाला. जर का तो फलंदाज अद्याप या मैदानाच्या आतमध्ये राहिला असताना तर मात्र धावांचा या ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला असतं. हा चेंडू देखील भन्नाट बेग सोनो आणि सोनो या ठिकाणी पाहायला तर 2 चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूपैकी करण्यात यश मिळतं. बघा समसेवकांना पुन्हा नम्र विनंती आहे की आपण सीमा रेषेचा ताबा घ्यायचा आहे. हो भन्नाट बेग तिसरा चेंडू देखील निर्धाव. रोमांचक थरार असा निर्माण झालेला हा सामन्यामध्ये. हा सामना आपल्या भेटी चालाय संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. काय घडेल काय बिघडेल कोणता संघ जिंकेल हे देखील सांगता येणार नाहीये, कारण महत्वाची लढत महत्वाचा सामना दोन्ही संघाला लढावं लागेल आणि दोन्ही संघाला देखील लढणं गरजेचं आहे. आणि ते लढण्यासाठी या ठिकाणी मात्र चुरशीचा खेळ आपल्या समोर पाहायला येतोय. हो या ठिकाणी दूरवरून शतरक्षक आलाय, चांगला शतरक्षण, धावचीची संधी. सिंगल आली, सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचलं ना 4थ्या अंकावर. आता मात्र पंचांना लाईन पाहावी लागेल. हा आलाय खराब चेंडू, कुठेतरी पाहायला गेलं तर दिशा भरकटला जातोय सोनो. धावफलक 15 या अंकावर जाऊन पोहोचते. ओहो बॅट जी इनसाइड एज लागली होती 38 सर्कलच्या सेकंड फर्स्ट स्लिपच्या ठिकाणी चेंडूला उचलफेक केली जाईल. त्या दरम्यान झाली सिंगल कंप्लीट आणि पाहता पाहता धावफलक जाऊन पोहोचलं तर एक बाद 16 अंकावर. अजून विचार केला तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित आहे. पुन्हा चेंडू खेळून काढलाय, त्या चेंडूवर दूरवरून क्षेत्ररक्षक आला, उचलफेक करेल त्या दरम्यान मग ते सिंगल कंप्लीट 17 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. दुसरं षटक देखील कंप्लीट झालं. शेवटचं आणि अंतिम षटक कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहायला मिळेल. आणि ती जबाबदारी जणू वाटते संघ नायकच उचलेल यामध्ये मात्र शंका नाही आहे, कारण आकाश सारखा एक हुशार गोलंदाज हुशार खेळाडू देखील या मैदानामध्ये या संघामध्ये आहे. तर नक्कीच ती जबाबदारी स्वतःकडे राहील सकाळचा संघनायक आकाश. आणि आकाशने मात्र जबाबदारी घेतली. शेवटचं आणि अंतिम आणि तिसरं षटक मी हाताळेन. धावफलकाचा विचार केला तर 17 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सोनूच्या माध्यमातून. एक आपलातून
षटक हाताळलं. पहिल्या षटकांचा विचार केला ना तर दुर्गेशनं तब्बल 13 धावा खर्च केल्या, परंतु एक मोठा फलंदाज माही सारखा फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवला. जर का माही हा फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये असता तर धावा या ठिकाणी आम्हाला पण घाम फुटला असता. तर माही सारखा बलाढ्य खेळाडू षटकार आणि चौकार ठोकणारा फलंदाज शून्यावर बाद झाला. हो बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू जाईल हवाई सफल. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार धापलक जाऊन पोहोचलं. एक बाद 23 अंकावर भन्नाट वेगानं धावफलक जाऊन पोहोचलं. ज्या ठिकाणी 17 धावा होत्या त्यानंतर ठोकला रवींद्रानं षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं. एक बाद 23 अंकावर. अजूनही शेवटचे 4 चेंडू उर्वरित आहेत. पाहूया 4 चेंडूवर किती धावा कुठल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, चुका होणार नाहीये. स्वतः यष्टी रक्षक चेंडू खाली पकडला जातोय झेल आणि संपुष्टात आलाय रवींद्राचा खेळ. आलाय ना नॉन स्ट्राईकला. तो आत्ताच आमच्यापर्यंत मुकलेश बुधोरे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात ना की याच गोरे गावातील एक जावळ म्हणून त्यांची ओळख आहे. डावखुरा फलंदाज हो ह्या ठिकाणी पहिल्याच चेंडू पडण्याच्या अगोदर मात्र बॉलला फिरवला गेला. स्ट्राईकवर पाहायला गेलं तर नौका फलंदाज भानदास आलाय. स्ट्राईकवर नितीन करप्याच्या साहाय्याने चेंडू खेळला गेलाय. चेंडूला उचलफेक करेल हो या ठिकाणी बंबल झालाय. 2 धावा जरूर. 2च्या समीकरणानं धावफलक जाऊन पोहोचलं 26 अंकावर. अजून विचार केला तर पुन्हा फटका फसला गेला. यष्टी रक्षक चेंडू खाली जाताना पाहता आपण चुका पाहायला मिळतात. एकदा बनाट वेगाने पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. 1+ विकेट ना पंच. येणारे 18 चेंडू लागणारी धाव संख्या 28 धावा. ठिकाणं ज्या मान्यवरांना या पूर्ण 4 दिवसासाठी नेटची सोय उपलब्ध करून दिली ना त्या साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. आदरणीय किरण कारलेकर साहेबांचं
तर साहेब या आपण देखील मुख्य व्यासपीठावर आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला सोनंबी संघ आपण सजवायचं आहे, मैदानामध्ये स्पीड लावायची आहे, फिल्डिंग सजवायची आहे आणि चला जांभेली संघ आकाश आणि सोनं आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. तब्बल 18 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा कुटायच्यात विजयासाठी. मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. आतमध्ये जाताना पाहतो आपण आकाश आणि सोनू. गोलंदाज आला, गोलंदाज मार्कवर उमेश. पका बोल आणि बायकोला ते कोणी ऑनलाईन तिकडं, मग तुझा घरी गेला कामाचा आहे. चला सामना चालू करायचंय. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. सलामीला आलाय स्ट्राईकवर आकाश, नॉन स्ट्राईकवर सोनू. गोलंदाज आहे, गोलंदाज मार्कवर उमेश. पहिला चेंडू फुल डिलिव्हरी, 10 गडाचं काम केला. पहिल्या चेंडूवर मात्र जसा माहीचा विकेट आला ना, त्याच पद्धतीने मात्र आकाशचा देखील विकेट आलाय, जशाच तसे इतर. तका क्रमांक लागला पहिलं जांभेवली संघाला. इस नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मोहन. एक एमडी MIDC मोहन आलाय. हा क्रॉस दिला आहे. आता मात्र जमिनीला गुदखुल्या करत आउट फील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 4. ह्याच फटक्याची देखील गरज होती आकाशला, परंतु आकाशने मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्याच दिशेनं जरूर खेळून काढला होता, परंतु चेंडू हवेत होता आणि त्या चेंडूवर मात्र जेल कॅरी केला. चौकार आलाय मोहनच्या बॅट मधून. धापलक 1 बाद 4 अंकावर. अजून 24 धावांची गरज आहे. भन्नाट वेग निर्धाव चेंडू आलाय. अजून 24 धावांची गरज. पहिले षटक, पहिल्या षटकावर पहिला विकेट, पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू निर्धाव. अजून 3 चेंडू उर्वरित आहेत. ह्या चेंडू कार्पेटच्या सहाय्यानं खेळून काढायचं टीआर सर्कलच्या आतमध्ये. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर उचलपैकी होईल त्या दरम्यान होते सिंगल कंप्लीट. 5 धावा धाव फलकावर. या ठिकाणी उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये मात्र या ठिकाणी डीजे ऑपरेटर महेश जाधव यांचं या ठिकाणी उद्या आगमन होईल, यामध्ये मात्र शंका नाही आहे. कारण उद्याचा अंतिम आणि शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये मात्र जितके प्रमुख पाहुणे येतील त्यांना देखील हा मंच भरलेला दिसेल.
यामध्ये मात्र शंका नाही आहे, कारण मेगा फायनलचा दिवस आहे उद्या. ह्या चेंडूचा विचार केला तर झेल जरूर उडाला होता, परंतु चेंडूला उचलपेक केली जाईल. त्या दरम्यान मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या आणि पाहता पाहता पहिलं षटक झालं कंप्लीट. धापलक जाऊन पोहोचलं. येणारे 12 चेंडू, 21 धावांची गरज. जाण्या उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस. पहिला सामना या ठिकाणी रंगेला सकाळी सांबारी बनाम बेसिस गोरेगाव, आणि त्यानंतर दुसरा सामना SK11 सी यंग स्टार धनगरवाडी आंबेशिव बनाम पादिरपाडा, चापेवाडी गणेश बनाम वडवले, असे 4 सामने आपल्या भेटीस येईल सर्व संघाला. या ठिकाणी पाहायला गेलं तर SK11 शीळ हा संघ या स्पर्धेतून माघारी घेतोय. त्या ठिकाणी येणारा संघ आहे काराव संघ. बघा उद्याच्या संघाला सर्व संघाच्या संघ नायकांना विनंती आहे, ज्या दिलेल्या टायमावर आपण उपस्थित राहायचंय. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. येणारे 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. सामना कोण जिंकेल हे देखील सांगता येणार नाही, कारण सामना देखील तितकाच ताकदीचा आणि महत्त्वाचा सामना आपल्या भेटीस आलाय. पुन्हा क्रॉस द लाईन खेळला, 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल काय? या ठिकाणी मोठा खेळाडू बाद झालाय. सोनू सारख्या फलंदाजाला या ठिकाणी मैदान सोडावं लागलं. फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा चेंडू 20 धावांची गरज आहे.
विजयासाठी. बघा शेवटचं षटक या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलं 15 आणि येणारे 6 चेंडू तब्बल 13 धावांची गरज आहे विजयासाठी जांभिवली आकाश या संघाला. हो पहिल्या चेंडूवर मात्र सुरुवात केली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चुका होणार नाहीये. फलंदाज होते बाद धक्का क्रमांक लागेल 34 बॅक टू द आउट मोहन 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. ज्ञानेश्वर नवीन खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. करण आलाय मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूवर 13 धावा जमा करायचे आहेत. गोलंदाज ज्ञानेश्वर पहिल्या चेंडूवर जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी पाहायला गेलं तर कॅलरीज कमी पडल्या ताकद थोडी कमी पडली. हा चेंडू देखील खेळून काढलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान होत्या 2 धावा कंप्लीट. हो पटका पसला गेलाय स्वतः गोलंदाज कॉलिंग महत्वाची फलंदाज होतोय बाद धक्का क्रमांक लागेल 4 बॅक टू द आउट करण. सोनू आलाय 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. सोनू आलाय मैदानाच्या आतमध्ये डावकुरा फलंदाज
ज्यावेळेस डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहतो त्यावेळेस नेहमी या मैदानाची दहशत निर्माण असते. जर काही येणाऱ्या चेंडूवर जर षटकार ठोकला तर चित्र थोडं बदललेलं पाहायला मिळेल. चला चिंतामण आपण बस ते बघ सूर्या, तुम्ही आज संध्याकाळची सोय भक्कम जोरात. हा चेंडू देखील निर्धाव आलाय, सोडून दिलाय. 3च चेंडू आहेत, फलंदाजाला देखील ठाऊक आहे जसा चेंडू येईल त्या पद्धतीने खेळायचं आहे. 11 धावांची गरज आहे. जर पाहायला गेलं तर दोन्ही चेंडूवर अवाई सफल मोठे फटके खेचावे लागतील. या ठिकाणी पाहायला गेलं तर फलंदाज होतोय बाद. एक चेंडू आणि 11 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डीपी. या ठिकाणी पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू विजयाच्या दिशेनं